डोंबिवली आणि भिवंडीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह डोंबिवली आणि भिवंडी परिसरामध्ये सध्या पाऊस पडतो आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे। काही वेळापूर्वी शहापूरमध्ये देखील पावसाने हजेरी लावलेली होती आणि त्यानंतर आता डोंबिवली परिसरामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। अचानकपणे दुपारच्या वेळेस ढग दाटून आले आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली। प्रदीप भणगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, पावसाचा जोर कसा आहे, काय परिस्थिती आहे कल्याण डोंबिवली परिसरात? अमोल, आपण जर बघितलं तर 2:45च्या सुमारास कल्याण डोंबिवली दिवा आणि ग्रामीण परिसरात अचानक ढग दाटून आले। त्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळीचे वादळ निर्माण झाले। सर्व शहर असेल किंवा ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात ही रस्त्यांवरची धूळ उडत होती आणि अचानकपणे पावसाला सुरुवात झाली। अजून सुद्धा हा पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतो आहे। पावसाचा जोर हा मध्यम असला तरी वारा हा सोसाट्याचा आहे। वातावरण जे सकाळपासून मोठी गरमी वातावरणात होती ते आता वातावरण थंड झालेलं आहे। मात्र नागरिकांची तारंबळ उडाली आहे। असाच जर पाऊस पडला तर उद्धव ठाकरे यांच्या सभेला याचा परिणाम होऊ शकतो। आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीत सभा आहे। हा पावसाचा अडथळा या उद्धव ठाकरेच्या सभेला होऊ शकतो। अमोल, निश्चित धन्यवाद प्रदीप या सविस्तर माहितीबद्दल। अगोदर धुळीचं वादळ आणि त्यानंतर पावसाच्या सरी अशी परिस्थिती डोंबिवली, कल्याण आणि दिवा परिसरामध्ये। तर भिवंडीमध्ये देखील पाऊस पडतो आहे। भिवंडीमध्ये आमचे प्रतिनिधी मोहनीश सध्या आपल्या सोबत आहेत। मोहनीश, भिवंडीमध्ये कधीपासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि या क्षणी काय परिस्थिती आहे? नक्कीच अमोल, भिवंडीत आता 15 मिनिटांपूर्वी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेले नागरिक या पावसामुळे आता कुठेतरी थंडावा जाणवत आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी विविध झाडांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। अमोल, मोनिश, सध्या पावसाचा जोर कसा आहे आणि नेमकी काय तारांबळ उडाली आहे? कुठल्या कुठल्या परिसराला या पावसाने घेरलंय? भिवंडी शहर असो, ग्रामीण असो, विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। आता सुद्धा मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस पडत आहे। अनेक नागरिकांची तारांबळ उडाली, कारण की अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिक या ठिकाणी भिजले आहेत। त्याप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक उकाड्याने हैराण झाले होते नागरिक। या नागरिकांना कुठेतरी सुखाचा धक्का या ठिकाणी पावसामुळे मिळाला आहे। मोनिश, कल्याण डोंबिवली परिसरात जसं आपण बघितलं की सकाळपासून वारं सुटलेलं होतं आणि धुळीचं वादळ असावं अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर धुळीचं साम्राज्य पसरलं आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झालेली होती। भिवंडी परिसरामध्ये नेमकं काय चित्र होतं? सकाळपासूनच ढगांची दाटी झालेली होती का, याविषयी सांगा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भिवंडी आणि कुठल्या कुठल्या परिसरामध्ये सध्या हा पाऊस सुरू आहे? भिवंडीतील अंबाडी असो, भिवंडी शहरातील शहर भागात वंजरपट्टी नाका, शांतीनगर, त्याचप्रमाणे कल्याण नाका या ठिकाणी अनेक जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। भिवंडीत सुद्धा मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून याआधी जोरदार वाऱ्यासह सोसाट्याचा वारा आला व त्यानंतर निश्चितपणे मोनिश यांचा संपर्क तुटलेला। अगोदर जोरदार वारा आणि त्यानंतर जोरदार पाऊस अशी परिस्थिती भिवंडीमध्ये आहे। भिवंडीमधल्या पावसाची ही दृश्य रेल्वे स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात।